मॉर्निंग गाईज. तर आज रविवार आहे, सुट्टी. हॅपी संडे सगळ्यांना. सकाळचे 5:55 झालेलं आहेत आणि आम्ही निघालो आहे गडावरती जायला. मला वाटतं कुठल्या गडावर चाललोय आपण यश? लोहगडच्या मार्गावरती आम्ही आता निघत आहोत. तर मागे तुम्हाला नाही दिसणार, मागे अंधार आहे. कोण कोण आहात ते आपण नंतर बघूया. चलो जर्नी आपण स्टार्ट करू. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. सो आम्ही पोचलेलो आहोत इथे 7:15च्या अगोदरच. पण आता असं कळतंय की लोहगड फोर्ट आहे, त्याचा दरवाजा 9 वाजता ओपन होणार आहे. आणि आता एवढा वेळ काय करायचं आहे ते आम्हाला कळत नाहीये. यश, अगोदर बघितलं होतं ना 9 वाजता, मग का तू सांगितलं नाही अगोदर? म्हणू एवढं लवकर उठवलं 5 वाजता. सो आता काय कळत नाही इथे काय करायचं. इथे टायमिंग दिलेलं आहे. लोहगडावर एंट्रीसाठी थोडासा वेळ आहे अजून. थोडा म्हणजे बराच वेळ आहे, 1-1.5 तास आहे अजून. सो मी ठरवलं की चला आजूबाजूच्या परिसरात थोडा फेरफटका मारू. मग छत्री वारं खूप आहे त्याच्यामुळे छत्री उडत आहे. लोहगडासाठी एंट्री आम्हाला भेटणार आहे 9 वाजता. आता वाजले आहेत 7:30. मग अजून 1.5 तास आहे. तर आम्ही ठरवलं की थोडा आजूबाजूच्या एरियामध्ये फेरफटका मारू. पण माझ्यासोबत असलेले 4 जण कंटाळले. पाऊस आहे भरपूर इथे, बघू शकता. त्याच्यामुळे ते गाडीत जाऊन बसलेले आहेत. मी म्हटलं थोडंसं मॉर्निंग वॉक कम्प्लीट करून येऊ आपला, म्हणून मी आलेलो आहे. पण इथे छत्री घेऊन येणं म्हणजे चुकीचं आहे, कारण हवेने उडते. तुम्ही जर गडाचा प्लॅन करत असाल आणि पावसात, तर रेनकोटच घालून या. याच्यात जो दिसतोय तो विसावा फोर्ट आहे. आम्ही 15 ऑगस्टला तिथे येऊन गेलो होतो, पण आमच्याकडे टाइम नव्हता आणि आम्ही उशिरा आलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला लोहगड त्याच्या बाजूलाच आहे. हा जो दिसतोय तो 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे फक्त दोघांमध्ये. एक छान नजारा दाखवतो तुम्हाला. हे दिसतंय ते मासेमारीसाठी तलाव केलेला आहे. पण त्याच्या पुढे जे दिसतंय ते पूर्ण डॅम आहे, डॅम. आणि हे जे समोर दिसतंय ते बंगला आहे. त्याच्या बॅक साईडला पूर्ण वॉटर दिसतंय. हा जो गड आहे, लोहगड फोर्ट जो आहे, इथे जायचंय आम्हाला. बघू शकता तुम्ही, धुकं जाताना दिसतंय एकदम हळू. ब्लू वॉटर दिसतंय, ब्लू वॉटर. आजची सकाळ मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत असेल तुम्हाला. चला आलो परत रस्त्यावर. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं होतं की एखादं कार्य जर सिद्धीस न्यायचं असेल, म्हणजे सक्सेसफुल कंप्लीट करायचं असेल, तर त्या अगोदर आपल्याला योग्य ते नियोजन करावं लागतं, म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग. सो आम्ही निघताना म्हणजे आदल्या दिवशी आम्ही प्लॅनिंग करायला हवं होतं, म्हणजे आम्हाला 1.5 ते 2 तास वेट करायला नसतं लागलं. पण एनिवेज चांगलं होतंय, कारण आजूबाजूचा परिसर जर लोहगडच बघायला आला असतो तर बघायला भेटला नसता. तर मी खूप फिरलोय मागचा 1 तास जवळपास. आजूबाजूचा परिसर खूपच निसर्गरम्य आहे. भात शेती सुद्धा दिसली आहे मला लोणावळ्यात. म्हणजे भाताची शेती पण केली जाते, कारण
पाऊस असतो आणि भातासाठी खूप पाऊस लागतो, तसं आपल्या कोकणात असतं. सिमिलर एन्व्हायरमेंट आहे कोकणात. तर मग आता इथला पुढचा प्लॅन असणार आहे कोकणला जाण्याचा आपल्या गावात. बघू वेळ भेटला तर रसाळगडावरती पण जायला चान्स भेटला तर प्लॅन होणार आहे आमचा. खूप छान वाटतंय. हे मागे दिसतंय ते लोहगड आहे, त्याच्यावरती जायचंय आपल्याला. वेट करतोय, अजूनही अर्धा तास बाकी आहे. तोपर्यंत चला फिरूया आजूबाजूचा परिसर. इथे रविवारी मोफत जेवणाची व्यवस्था आहे, वेळ दुपारी 1 ते 2:30 वाजे. तर चला आजच्या दुपारच्या जेवणाची सोय तर झालेली आहे. घरी सांगावं लागेल जेवण नका करू. मी आलो तेव्हा काहीच गाड्या नव्हत्या, आता गाड्यांची लाईन लागली आहे. चला आपली गाडी दिसतीये, काय करतात बघूया. अरे झोप झाली की नाही तुमची? झाली ना झोप? किती मिनिटात अजून? ए तू स्टेअरिंगशी खेळू नको, बंद कर. तिकीट आम्ही काढलेलं आहे, आता तिकीट दाखवून आम्ही निघालोय. पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. गड चढायला सुरुवात केली आम्ही. आता येतोय तो गणेश दरवाजा. गणेश दरवाजा आहे हा. हे थांबायचं फोटो वगैरे काढूया. आपल्या पूर्वजांचं दर्शन झालेलं आहे. या प्रकारे आम्हाला स्मृती दिसलेली आहे. हॅलो पूर्वज. अजून पाऊस हा होता थोडा, मस्त पाणी वाहतंय इथून. आता आपण पोचतोय नारायण दरवाजा. हे काय गुहा आहे का? धान्य कोठार बघितलं का? धान्याच्या कोठारामध्ये पाणी आहे. आता पोचलोय आपण हनुमान दरवाजा. 3 दरवाजे क्रॉस केलेलेत आपण. आता येतोय महादरवाजा. फायनली आपण पोहोचलोय गडावर. एवढ्या लवकर 15 मिनिटाच्या आत. वरती आलेला धुका आहे. गडावरती आल्यावर असं काहीच दिसतंय दृश्य, पण ते इनविजिबल आहे कारण फॉग आहे, धुका आहे. हे मकबरा आहे दिसतंय ते. हे कोणत्या मंदिराकडे चाललोय आपण? मला दिसलंय पाठी श्री हनुमान मंदिर.
श्री हनुमान मंदिर कडे चाललोय आम्ही. गडावर आल्यानंतर फर्स्ट मंदिराचं दर्शन घेणार आणि मग आम्ही फिरणार आहोत. चपला रिमूव्ह करा सगळ्यांनी, चला मंदिरात दर्शन घेऊया. हे हनुमान मंदिरचं दर्शन घ्या. इथे बाजूलाच महादेवांचं मंदिर आहे, महादेव टेम्पल. जय बजरंग बली. तिथूनच पाय पडतो की. श्री महादेवांचं दर्शन झालेलं आहे साईडचं. आम्ही दर्शन घेतलेलं आहे ऑलरेडी. वैभव जा. तलाव आहे, त्र्यंबक तलाव आहे. कोणतं त्र्यंबक तलाव आहे? मला सगळं माहिती असेल, दाखवतो असं तुला. फर्स्ट टाइम आलाय का पण? त्याच्यापासून असं काही माहित नाहीये. आम्ही खूप वेळ येऊन गेलेलो आहे, त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे. किती वेळा आलो हे इम्पॉर्टंट आहे, पुन्हा सोबत आलो हे इम्पॉर्टंट नाही. ते आता मला आठवते नाहीये. आम्हाला जायचंय विंचूकड्याला. विंचूकडा कुठे आहे? चला जाऊया तिकडे. कुठे आहे विंचूकडा? कुठे आहे? तिकडे दिसते, इकडे दिसते. एक काम कर, कॉइन आहे ना, छाप काटा कर. छाप पडेल तर विंचूकाडा तिथे असेल. खरंच तुझ्याकडे कॉइन आहे? चल उडव. बरं, छाप पडेल तर इकडे, काटा पडला तर तिकडे. काय पडलंय? चला इकडे चला. ₹1 कॉईनने आम्हाला कौल दिलेला आहे की विंचूकाडा या साईडला असणार आहे. सो आम्ही तसं चाललेलो आहोत. बघू विंचूकाडा सापडतोय की विंचू सापडतोय. नाही, खूप छान आहे रस्ता, खूप छान आहे. धुका आहे आजूबाजूला, त्याच्यामुळे रस्ते क्लिअर दिसत नाहीयेत. आपण जात आहोत आता विसापूर फोर्टचा व्ह्यू बघायला. हा समोर जो दिसतोय तो विसापूर फोर्ट आहे. विंचू काटा या पॉइंट वर आम्ही आलेलो आहोत फायनली. काय लिहिलेलं आहे इथे? विंचू काटा, लोहगडाच्या डोंगराचा लांब पसरलेला कडा विंचवाच्या नांगी सदृश्य दिसत असल्याने विंचू काटा म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या नैसर्गिक सोंडेला तटबंदीचे संरक्षण दिलेले आहे. सो विंचू काटा या पॉइंट वर आम्ही आता आलेलो आहोत फायनली. म्हणजे आम्हाला जो कौल दिला होता ₹1 नाण्याने तो करेक्ट होता. दृश्य बघू आपण. विंचूकाड्याचं टोक. सो आम्ही फोटो काढून झालेले आहेत आमचे विंचूकाड्याच्या टोकावरती. म्हणजे मध्यभागी गेलो होतो. आता आम्ही निघतोय. झाले कोणाचे काय राहिलेत फोटो? वैभव आणि यश तर काढत नव्हते, लाजत होते बिचारे. शेवटी ते तयार झाले फोटो काढायला आणि काढलेत फोटोज. रस्ता खूप खतरनाक आहे, हे बघा. पकडून चालायला लागते. त्याच्या खाली पूर्ण तरी आहे. हा तो कडा आहे. नेक्स्ट पॉइंट कोणता? विंचूकडा झालेला आहे आता. कोणाला माहिती आहे? यश, टू लिस्ट मध्ये काय दाखवते आपला नेक्स्ट पॉइंट कोणता आहे? अजून तर माहित माहित नाहीये.
भटकतोय आम्ही, बघू कोणता दिसतोय. 16 तलाव, त्र्यंबक तलाव आणि महादेव मंदिर हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडने जाऊया. हे काय आहे तिथे? साप आहे? कुठे साप? दिवाड आहे की तो साप आहे? ए, थांब थांब थांब, मला बघू दे, साप बघू दे. बाजूला तो काय छोटा झूम करावा लागेल. साप आहे तिथे, साप. हो. हॅलो स्नेक, हाय. येतो का? आमच्या सोबत येतो का पिंपरीला? चल. तिकडे बाहेर पड. कोरीव लेणी आहेत, त्याच्यामध्ये जाऊया. हे टॉर्च आहे का कोणाकडे? डोंट टच, डोंट टच. चला या, रिटर्न मागे. हे घोडे आहेत का बघ. तेवढंच आहे. हा, हे घोड्यांना प्यायला पाणी. इथे घोडे बांधायची जागा होती बहुतेक त्यांची. घोड्यांना बांधून ठेवायची जागा बघितली. आता नेक्स्ट पॉइंट. बहुतेक आता आम्ही परतीच्या मार्गावर निघालोय. पॉइंट संपत आलेले आहेत, किंवा आम्हाला काही चुकून राहिले असेल तर दिसले नाहीयेत. हे राजमहलचा एक बोर्ड वाचला होता मी. हे राजमहल आहे, म्हणजे त्या काळी होतं. हा, राणीचं काहीतरी आहे, बघू आपण. तिथे जागा आहे, महल तर आता नाही आहेत. खूप वर्षापूर्वी होते तिथे. ए पनू, सावकाश जा रे. पनू, वैभव, यश. चलो. चला खाली, तिथून चल ना, पाण्यातून. वरती चाललेत, मी खाली जातो, बघू काय आहे खाली.
याची जम्प बघूया आपण. हा पण मारेल. थांब थांब थांब. स्टंट. ए मार, जम्प मार. ए तू प्रॅक्टिस नाही केली का? मार, जम्प मार. जम्प जम्प जम्प. नाही मारत तो. वाव, एक नंबर. तुला नाही जमत, जाऊ दे, तू बस तिथंच. आम्ही खाली आलोय आता गडकरून. आता बघू नेक्स्ट पॉइंट काय, किंवा मग डायरेक्ट आम्ही घरी जाऊ. थोडंसं काम पण आहे, आज संडे आहे तर. लोहगड आमचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आता जातो एकविराई देवीचं दर्शन घेण्यासाठी. पोचलोय आम्ही कारल्याला. पार्क केलंय गाडी तिथे, आणि तिथे डोंगर आहे, तिथं जायचं आहे. मस्त पाऊस चालू झालेला आहे. आम्ही मस्त छत्रीत जात आहोत. कुठे गेलाय? हे टाकून गेले मला पुढे. मी एकटा राहिलो होतो, मला एकट्याला सोडून आले होते हे सगळे. आता दिसत आहेत मला. कुठे होतात रे? मी शोधतोय तुम्हाला खाली. लाईन मध्ये थांबून आम्ही दर्शन घेतोय. गर्दी आता लागेल पुढून. खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं. कसं झालं दर्शन? टाकले. एक्झिट कुठे? काही नवस असतात, ते नवस कम्प्लीट करण्यासाठी, किंवा हे नक्की काय माहित नाही मला, पण तसं काहीतरी आहे. सो ते आता ढोपरे ठेवून जे पायऱ्या चढत जात होते, सो ते काहीतरी तसं आहे. तर दर्शन खूप छान झालेलं आहे. आता लोहगड झालं, एकविराई देवीचं दर्शन झालंय, आणि वाजलेत पण खूप. आम्हाला भूक लागले भरपूर, पोटात कावळे ओरडतायत. बघतो आता जेवणासाठी काही सोय होते का. ऍक्च्युली ते फुकटचं खायचं होतं, पण ते आता राहिलं लोहगडला, आणि आम्ही आलो इकडे एकविराई देवीला. सो आम्हाला बाहेरच खावं लागणार आहे. म्हणू, अरे फूड जेवण कसं होतं? जेवण खूप छान होतं. ओके, तर आमचा लंच झालेला आहे. खूप छान जेवलोय आम्ही. आता निघतोय, उशीर होतोय घरी जायला. सो आम्ही आता फिरून घरी पोहोचलोय, जस्ट पार्किंग मध्ये. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.